चालेल. तर सुरू करूया म्हणे आणि सगळं बरोबर आहे की नाही अनेकदा चेक करतो. चालेल, आय थिंक सगळंच तर सगळ्यात आधी श्री माताजीशी आणि धरती मातेशी एक मनापासून विनंती करूया की आजचं हे ध्यान आमच्याकडनं स्मूथली होऊ दे. त्याच्यामध्ये येणारे जे काही बाधा अडथळे ते जाऊ दे, आम्हाला संतुलन मिळू दे आणि नेक्स्ट 1 तास आमचा एकदम ध्यानात आणि चांगल्या ह्याच्यात जाऊ दे म्हणून. तर आतापर्यंत आम्ही थोड्या वेगळ्या गोष्टींच्या बद्दल बघितलेलं. त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सटल सिस्टीम किंवा सूक्ष्म शरीर. त्याच्यामध्ये आम्ही जाणून घेतलं की इडा नाडी आमची लेफ्ट साईड जी आमची इच्छाशक्ती आहे आणि पिंगला नाडी जी आमची क्रियाशक्ती आहे. तर आमचे जे इच्छा आहेत किंवा डिझायर्स आहेत ते आमच्या लेफ्ट साईडहून जागृत होतात आणि ते आमची उजवी बाजू त्याच्या क्रियाशक्तीने त्यांना एक्झिक्यूट होते. आणि आमचं ऑल थ्रू प्रयत्न हेच असते की शक्यतो ह्या दोन्ही नाड्यांना संतुलनात आणायचं, आम्ही वर्तमानात द्यायचं आणि वर्तमानात येऊन जसं आम्ही येत जातो हळूहळू आमची कुंडलिनी चढायला सुरू होते. आम्हाला त्याची अनुभूती होते, ती सगळ्या चक्रांतनं आणि दोन्ही नाड्यातनं जाते. त्याच्यामुळे ते सगळं संतुलनात येते आणि त्याची आम्हाला अनुभूती हातांवर, डोक्यांवर आणि बॉडीमध्ये भरपूर हे जे एनर्जी सेंटर्स आहेत ज्याला आम्ही चक्र म्हणतो त्याच्यामध्ये जाणवायला सुरू होते आणि त्यांचे जे गुण आहेत ते आमच्यामध्ये यायला सुरू होतात. एक एक गुण आमच्यामध्ये हळूहळू दाखवायला सुरू होतात. तर पहिलं आम्ही थोड्या सेशन्समध्ये तिन्ही नाड्यांबद्दल समजलं, नंतर कुंडलिनीबद्दल समजलं. ते झाल्यानंतर आम्ही हळू चक्रांचं सुरू केलं आणि सगळ्यात पहिलं चक्र होतं मूलाधार चक्र. त्याचं बद्दल प्रत्येक चक्रांबद्दल आम्ही बऱ्यापैकी जाणून घेतलं. आज हे मोर ऑफ आणि एकदा रिव्हिजनसारखं करत आहे म्हणून डिटेलमध्ये जात नाही, पण मूलाधार चक्राचं जर एक गोष्ट किंवा 2-3 गोष्टी जे महत्त्वाचे आहेत आणि जे आम्ही लक्षात ठेवायला पाहिजे ते म्हणजे त्याचे गुण, त्याच्यामध्ये अबोधिता. तर जसं हे संतुलनात येते आमच्यातली अबोधिता जागृत होते, विवेकता, पावनता आणि अशा थोड्या गोष्टी जे गणेश तत्वाला रिलेटेड आहेत ते आमच्यामध्ये स्थापन होतात. तर आम्ही श्री माताजीची रिक्वेस्ट करायची की आमच्यामध्ये ते स्थापन होते म्हणून. दुसरं चक्र होतं स्वादिष्टान चक्र आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रिएटिव्हिटी किंवा सूचनात्मकता. तर जसं जसं आमचं स्वादिष्टान चक्र संतुलनात येते आमच्यातली क्रिएटिव्हिटी वाढत जाते, भरपूरकडे यूज होऊ शकते रोजच्या कामामध्ये. आमच्या जर काहीतरी आम्ही आर्टिस्ट असलो तर त्याच्यामध्ये जसं की गाणं किंवा पेंटिंग किंवा असले कुठले आर्ट ओरिएंटेड गोष्टीमध्ये नक्कीच क्रिएटिव्ह आयडियाज पाहिजेत, ते यायला सुरू होतात. चित्त शांत होते, एक विचार येतोय, आमचं चित्त जे भटकत असते ते एकाकडे स्थिर होऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे इकडे लिहिलं नसणार पण जसा स्वादिष्टान चक्र शुद्ध होते तसं मेंदूला लागणारा, आमच्या विचाराला लागणारा, आमच्या क्रियेला लागणारी जी शक्ती असते ती वाढत जाते. ती महत्त्वाची आहे. ती संतुलित स्टडी शक्ती जी आमच्या बॉडीमध्ये येते त्याचा मोठा फरक पडतो. त्याच्यानंतर आम्ही नाभी चक्राबद्दल समजून घेतलं, जे हे आमच्या संतुष्टीबद्दल. एक जेव्हा नाभी चक्र संतुलनात येते आम्ही संतुष्ट होतो. धार्मिक व्यक्तिमत्व, उदारता आणि एक सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जी आमची धार्मिक उन्नती व्हायला पाहिजे ती ह्या चक्रामुळे होते. तर जसं हे चक्र सुटत जाते त्याचे इफेक्ट्स बाहेर यायला लागतात, तसं आमची धार्मिक उन्नती एका नेक्स्ट लेवलला जातो आम्ही ह्या आयुष्यामध्ये. आणि नंतर त्या नाभी चक्राच्या बाजूला जे हिरवं आणि एक गोल दाखवलं तिकडे तो आहे आमचं भवसागर. ते म्हणजे आमचं गुरुचं एरिया म्हणता येईल किंवा हे
आणि जर सुषुम्ना नाडीला, मधल्या नाडीला अगदी नाजूकपणे बघितलं तर ती ह्या जागेत तुटलेली आहे, ह्याला कनेक्शन नाही. आणि एक गुरुच आम्हाला आमच्या स्वाधिष्ठान चक्रापासून अनाहत चक्राला घेऊन जाऊ शकतोय ह्या ह्या कट झालेल्या नाडीतनं पण. तर आम्हाला इकडे गुरुचं महत्त्व कळते, त्याच्याबद्दल आम्ही थोडंफार बघितलं. आणि एक वेगळ्या ह्याने बघितलं तर एक प्रबुद्ध जागृत स्थिती जी एका माणसाची असते ती ह्याच्यातनंच जाणून येते. नंतर आम्ही बघितलं हृदय चक्राबद्दल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निडरता, आत्मविश्वास, सुरक्षता आणि एक प्रेम, निर्वाज्य प्रेम, शुद्ध प्रेम, ते आमच्यातनं बाहेर येते जसं की हे चक्र शुद्ध होते. फायनली मागच्या ह्याच्यात आम्ही बघितलेलं विशुद्धी चक्राबद्दल. भरपूर गोष्टी बघू शकतो, पण थोड्या गोष्टीचे मी फार हायलाईट करेल ते म्हणजे साक्षीभाव. तर तो जो यायला पाहिजे ज्याच्यामुळे आमच्या आयुष्यातले भरपूर गोष्टी, चिंता किंवा दुःख किंवा एकदम अतिरेक खुशी सगळे कमी होतील आणि आमच्यामध्ये एक साक्षीभाव वाढतोय. सामूहिक चेतना, तर आमच्या आजूबाजूला काय व्हायला लागले, आमच्या कुणाबरोबर बोलायला लागले त्यांच्याशी काय व्हायला लागले, किंवा इवन ते दूर असले तरी त्यांच्याशी काय व्हायला लागले, हे सगळ्यांची जाणीव वाढत जाते. आणि ती आहे नक्कीच, ती एक मोठी फरक आमच्यामध्ये येऊ शकतोय जसं आमचं विशुद्धी चक्र शुद्ध होत जात आहे. आणि आमची वाणी, व्यवहार चातुर्य म्हणतात त्याला, ते वाढत जाते, छान होते. आणि संपर्क, तर 2 माणसामध्ये असू दे किंवा एका माणसाकडनं 10 लोकांच्या बरोबर असू दे, तर हे आमचं चांगलं होते जसं हे चक्र शुद्ध होते. तर आता आजचं जे डिस्कशन आहे ते आहे आज्ञाचक्राबद्दल. त्याच्याबद्दल आता डिटेलमध्ये बघूया. म्हणे एकतर ते कसं दिसतंय, अशा 2 पाकळ्या आहेत म्हणता येईल, पांढऱ्या रंगाचे. सटल सिस्टीम किंवा सूक्ष्म शरीरात इकडे आहेत ते. हातावरचा हा दुसरा बोट किंवा ज्याच्यात आम्ही अंगठी घालतो, अंगठ्याचं बोट दोन्ही हाताचे. पायाला पण सेम आहे, दुसरा बोट किरंगाईच्या बाजूचा. आणि हे बॉडीतले जागा म्हणता येईल. आता ह्याचे गुण काय आहेत ते बघूया. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्षमाशीलता. तर आम्ही आजपर्यंत बघितलंच नाही, इकडे हात ठेवून जे आम्ही सगळ्यांना क्षमा करतो आणि स्वतःला पण क्षमा करतो, ती भावना ते नॅचरली होणं, सूक्ष्मपणे होणं, मनापासून होणं हे महत्त्वाचं आहे. जेव्हा आम्ही खरंच सगळ्यांना क्षमा करतो तेव्हा हे चक्र सुटतंय. आणि जेव्हा ते सुटते, एक फायनल टप्पा आहे ज्याच्या आधी कुंडलिनी सहस्राला अशी मिळते. तर मनापासून आम्ही जेव्हा सगळ्यांना क्षमा करतो, स्वतःला पण क्षमा करतो, त्याचा मोठा फरक पडतो. दुसरं आहे इग्नोरन्स, म्हणजे अज्ञानता का पडदा. म्हणजे आम्ही भरपूर वेगळ्या शब्दांमध्ये आम्ही ह्याच्याबद्दल रोज बोलत असतो, जसं की डोळ्यासमोर एक पडदा असल्यासारखा असतो आमचा, आणि आम्हाला जे खरं आहे ते दिसत नाही. आम्हाला आमचं मन जे सांगत असते किंवा आमच्या मनातले विचार इन्फ्लुएन्स करून आम्ही जे बघत असतो ते दिसत असते. तर जेव्हा आज्ञाचक्र स्वच्छ होते किंवा शुद्ध होते किंवा संतुलनात येते, आम्हाला जे खरं आहे, जे समोर आहे तेच दिसते. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. दया भावना आमच्या मनामधली आणि विनम्र भाव, तर हे आणि एक थोडे महत्त्वाचे गुण. तर सगळ्यात मोठं नक्कीच क्षमाशीलता, ती आमच्यामध्ये वाढते. त्याचं जर उलटं बघितलं, अनवॉन्टेड किंवा एक्सेसिव्ह थॉट्स किंवा अत्याधिक विचार करणं, जे कंटिन्युअस आम्ही डोक्याने विचार करत असतो, ते कुठले असू दे, भूतकाळातले असू दे किंवा भविष्यकाळातले असू दे, त्याच्यामुळे आज्ञाचक्रावर प्रेशर येतं. इवन भरपूरदा आम्ही काय तर वाचत असतो, कामानिमित्ताचं असू शकते किंवा कॉन्स्टंट जे आम्हाला वेगळ्या टाईपची डोकंदुखणी होते, त्याला कारण नक्कीच आज्ञाचक्र असू शकते. क्रोध, तर हा जेव्हा पडदा आहे तेव्हा आम्हाला भरपूर गोष्टी दिसत नाही आणि खरं काय दिसत नाही, आणि आम्ही एक विचार करायचा आमच्या ह्या पडद्यातनं विचार करत असतो. तर नक्कीच भरपूर अनवॉन्टेड कारणाने आम्हाला राग येऊ शकतोय. कंडिशनिंग किंवा आयनेस किंवा इगो किंवा अहंकार, जे भरपूर गोष्टीमध्ये आम्ही म्हणत असतो की हे मी केलंय, माझं आहे, माझ्यामुळे झालंय, अशी जी कंटिन्युअस भावना असते त्याला आम्ही अहंकार जो म्हणतो, त्या भावनेने पण नक्कीच आज्ञाचक्रावर प्रेशर होतोय. आणि जे कंडिशनिंग हा शब्द आहे, आता ह्याच्यामध्ये
भरपूर भरपूर प्रकाराने हे एक्सप्लेन करू शकतो, पण आम्हाला भरपूर गोष्टी अगदी ठरलेल्या असतात, की मला सकाळी 7 वाजता उठून गरम चहाच पाहिजे. तो नसला तर आयुष्य एकदम वाईट आहे, किंवा जो माणूस मला तो चाय देत असतो तो बरोबर आम्हाला सेवा करत नाही असं वाटतंय, किंवा असे भरपूर लहान आम्ही जन्मल्यापासून मोठं होईस्तोपर्यंत आमच्या मनामध्ये ते कंडिशनिंग्स बसलेले असतात, की असंच करायला पाहिजे म्हणून. जेव्हा ते जास्त होतात आमच्यामध्ये, एक ओपन माइंडेडनी किंवा विचार ओपन ठेवून जे काही मी बघायचं ते बंद होते. 7 वाजताचा 7:30ला पिलं तरी काही फरक पडत नाही, पण आम्हाला ते पिलं तरच एक बरोबर गोष्ट केल्यासारखं वाटते, आणि ते हळूहळू जे असं कमी होते, आज्ञाचक्रावर फरक पडायला सुरू होतो. आज्ञाचक्राबद्दल आणि एक थोड्या गोष्टी जाणून घेऊया. आता काय तर राहिलं तर 2 पाकळ्या आहेत ते बघितलं आम्ही. रंग लाईट किंवा सूर्याचा प्रकाश सारखा विचार करता येईल, सिल्वर कलरचा. आणि हे एक मेडिकल टर्मिनॉलॉजी प्लेक्सस म्हणतात, तर ऑप्टिक थॅलॅमस म्हणून जी ग्लँड आहे तिकडे येते. प्लॅनेट आहे सूर्य, रिंग फिंगर आणि त्याची रिंग घालायची हे, आणि स्टोन डायमंड, आणि राग आहे याचा भूप. तर हे काय सगळं लक्षात ठेवायची गरज नाही. महत्त्वाच्या गोष्टी जरी लक्षात असेल तर बरे आहेत, पण जर खरंच जाणायचं असेल तर हे डेटा आहे. नंतर आहे, जसं हे चक्र शुद्ध होतंय किंवा चांगलं होतंय, नक्कीच आमच्या बॉडीवर पण त्याचा मोठा फरक पडतोय. आणि त्या वेगळ्या वेगळ्या फरकांमध्ये एक आहे आमचे डोळे. डोळे म्हणजे काहीतरी चष्मा येण्याचे कारण असू दे किंवा बाकीचे काही पण प्रॉब्लेम असतील, नक्कीच ते कमी होतील किंवा हळूहळू बदलतील. कान, तर ह्याच्या आजूबाजूला असणारे ऑर्गन्स म्हणता येईल. कान, हिअरिंग, विचारधारा आमची बदलते. जसं म्हटलं, तो पडदा जातो, आमची विचारधारा वेगळी होते एकदमच. आणि क्रॉसिंग ऑफ ऑप्टिक थॅलॅमस, हे जे ग्लँड्स बद्दल बोललो आम्ही. आणि थोडे क्वालिटीजमध्ये बघितलं ते होते फिजिकल ऑर्गन्स. आता क्वालिटीजमध्ये बघितलं तर नक्की क्षमाशीलता, नम्रता आमच्यामधली. आम्ही एक शांत होतो. नक्कीच आम्हाला एक साक्षीभाव हे क्रॉस झाले म्हणून साक्षीभाव आलेलाच असतो, आणि हळूहळू सगळ्यांना क्षमा केलेलं असतं. तर ते कंटिन्युअस कुणावर तरी चिंता, चिडणं वगैरे ते सगळं गेलेलं असते. आम्ही शांत व्यक्तिमत्व बनतो, कम्पॅशनेट होतो, आणि एक मनामध्ये शांतता असते, मेंटल सायलेन्स. आणि एक सगळ्यात महत्त्वाची स्टेट आहे ज्याला आम्ही म्हणतो थॉटलेस अवेअरनेस. म्हणजे मनामध्ये काही विचार नसतात, पण आम्हाला सगळं ऐकू येत असते, सगळ्यांच्याबद्दल आम्हाला कळत असते, किंवा आमचं मन एकदम चांगल्या स्टेटमध्ये असते की आम्ही काही पण विचार करू शकतो, असे म्हणता येईल. एक छान स्थिती आहे. ती आल्यानंतर असं वाटते की भरपूर विचार महत्त्वाचे आहेत, पण नसतानाच आमचे मन एकदम चांगलं काम करते. भरपूरदा आम्हाला पुढच्या माणसाची गोष्ट ऐकू येत नाही, का म्हणजे आमच्या मनाच्या दुसऱ्याच गोष्टी चालू असतात. तर जेव्हा त्या गोष्टी झोपतात, नक्कीच आजूबाजूचं सगळं ऐकू येते, आणि सगळ्यात महत्त्वाचं आमचं स्वतःच आम्हाला चांगलं ऐकू येते, ते महत्त्वाचं. तर त्याच्याबद्दल आणि थोडं बघूया म्हणे, का म्हणजे ह्याचं डायरेक्ट रिलेशन ध्यानाबद्दल आहे. तर आता आम्ही हे 7-8 स्टेप्स करतो ध्यानातले सुरुवातीला, आणि नंतर आम्ही ध्यानाच्या स्थितीत जातो किंवा जायचा प्रयत्न करतो असं म्हणता येईल. आणि जेव्हा आम्ही मनाच्या आत बघतो, कंटिन्युअस एकेने बघितलं, तर आम्ही जे पहिल्या सेशनमध्ये बघितलेल्या किंवा थोड्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी बघितलेल्या, त्याच्यामध्ये मन आयदर आमचं भूतकाळातल्या गोष्टी विचार करत असते किंवा भविष्यकाळात. तर हळूहळू असं कंटिन्युअस काही ना काही डोक्यामध्ये चालूच असते. आयदर एकदा भूतकाळातला विचार येतोय, एकदा भविष्यकाळातला विचार येतोय, आणि ते फिरत असते असं. तर हे एक्स्ट्रीम असू शकते. एकाकडे आम्हाला दुःख वाटत असते, एकाकडे आम्हाला खुशी वाटत असते, आणि वर खाली वर खाली वर खाली हे असं मनाच्या आत चालू असते, आणि त्याच्यामुळे आम्हाला आमचे भाव पण तसेच बदलतात. आम्हाला वाटते की बाहेरच्या गोष्टींमुळे आमचे भाव बदलले असणार, पण ॲक्च्युली आमच्याच मनाच्या जे चाललेलं असते त्याच्यामुळे आम्हाला वर खाली होत असते. आता जर ह्या विचारांमध्ये, पहिला विचार, दुसरा विचार, तिसरा विचार, तर असे कुठल्याही 2 विचारांमध्ये एक थोडा एका क्षणाचा पण शांतता मिळाली की कुठलाही विचार नाही, ती स्थिती म्हणजेच ध्यान म्हणता येईल, आणि ती आम्ही ट्राय करतो याच्यामध्ये आणायला. असं नाही की ती एकदम इम्पॉसिबल आहे, ती एका सेकंडपासून चालू होईल. तो 1 सेकंड जरी आम्हाला मिळाला तरी एकदम छान आहे. तर एका सेकंडला हळू वाढवत जसं आम्ही जातो, आमची ध्यानाची टाईम किंवा स्थिती किंवा वेळ, परिस्थिती सगळं वाढत जातं, आणि तीच आमची
एक मोठा प्रयत्न आहे ह्याच्यामध्ये. तर आज्ञाचक्र ह्याला भरपूर मदत मिळते आम्हाला. जसं आज्ञाचक्र शांत होते, संतुलनात होते, विचार सगळे जातात, आम्ही सगळ्यांना क्षमा करतो, तर नक्कीच डोक्यामध्ये आणि काय विचार करायचा राहत नाही आणि आम्ही एका थॉटलेस ह्याच्यामध्ये वाढत जातो. आणि जसं ही 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 जी मधली स्थिती म्हटली जिकडे काही विचार नाही, तेच म्हणजे वर्तमान काळ आहे. वर्तमान काळात कुठलेही विचार चालले नाही, समोर जे चालले, आता मी इकडे बोलत आहे, तुम्हा सर्वांचं लक्ष फक्त माझ्याकडे आहे, कुठलेही विचार नाही. ती स्थिती आम्ही कंटिन्युअस जर दिवसभर आणली तर आमच्यामध्ये मोठा फरक जाणवू शकतो. आता आणि थोडे फिजिकल प्रॉब्लेम्स बद्दल बघितलं तर आम्ही जसं आम्ही बघितलं प्रत्येक चक्राचे एक लेफ्ट साइड असते, राईट साइड असते आणि त्याच्याबरोबर त्याचे प्रॉब्लेम्स पण असतात. तर जेव्हा आम्ही आज्ञाचक्राची राईट साइड बिघडते असं म्हणता येईल, आज्ञाचक्राची राईट साइड. तर आम्हाला भविष्य काळातले स्वप्न येत असतात मनामध्ये. ते खरं असू दे, खोटं असू दे, पण कंटिन्युअस चिंता चालू असते आणि त्याच्या स्वप्नामध्ये पण येत असते की उद्या मला हे होईल, परवा ते झालेलं असेल किंवा असं काय, तर कंटिन्युअस प्रॉब्लेम्स येऊ शकतात. डोळे थोडे नाजूक होणं, विसरणं किंवा मेमरी कमी होते. जे हेडेक्स आहेत, मायग्रेन हा एक्स्ट्रीम आहे आणि डोकंदुखी, सिंपल डोकंदुखी जे रोज फेस होते, तो पण राईट साइडेडमुळे होऊ शकतो. आणि आणि पूर्ण एक्स्ट्रीम एक आजार विचार केला तर पॅरालिसिस. तर भरपूर पॅरालिसिसमध्ये त्या माणसाचं डोकं झोपते पण बॉडी काम करत असते. ती जी स्थिती आहे तीच म्हणजे एक ह्यानी येऊ शकते की राईट साइडचं ब्रेन फार काम करून हे झालेलं असते आणि एक्स्ट्रीम येऊ शकते. तर लेफ्टचं सेम आहे पॅरालिसिस म्हणता येईल. आणि जसं तुम्हाला माहिती आहे असं इकडे वळते तर मध्ये इकडे राईट ब्रेन लेफ्टला कंट्रोल करते, लेफ्ट ब्रेन राईटला कंट्रोल करते. तर राईट बॉडीचं जर पॅरालिसिस झालं तर नक्कीच लेफ्ट ब्रेनमुळे असू शकते. आता लेफ्ट साइडेड माणसाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये असं असेल की तो भरपूर भूतकाळातले विचारांमुळे त्यांची कंटिन्युअस स्वप्न बघत असणार किंवा भरपूर काय काही इमॅजिनेशन्स येतात, हॅल्युसिनेशन्स. आणि ट्युमरला पण त्याचा एक रिलेशन असू शकतं. ते इम्बॅलन्स का होतं हे एक विचार केला तर जे आम्ही इगो किंवा सुपर इगो म्हटलं किंवा कंडिशनिंग्स बघितलं, मी माझं 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 मी केलेलं आहे वगैरे, तर त्या ह्याच्यामध्ये जो पडदा येतोय नक्कीच त्याच्यामुळे आमचं हे बिघडते, ते आम्हाला कळलं. राईट साइड बद्दल आणि म्हणजे भरपूर विचार करणं, अनकंट्रोल काहीतरी विचार चालू असते, काय असतं माहिती, पण मन बिझी असतं विचार करण्यात. फॅनेटिसिझम मला मराठी शब्द आठवत नाही पण एक सोडून देतो म्हणे आता सध्या. चिंता, कंटिन्युअस चिंता, एक्सेसिव्ह ह्याच्याबद्दल सेक्शुअल फॅन्टसीज किंवा पोर्नोग्राफी ह्यालाही रिलेटेड असू दे. एक महत्वाचं म्हणजे अनफॉरगिव्हिंग नेचर, तर कोणाला क्षमा करायचं नाही आणि सगळ्यांच्या बद्दल द्वेष ठेवणं कुठल्या ना कुठल्या कारणाने किंवा जेलसी जे म्हणतो ते येते, त्याला राईट साईडचा प्रॉब्लेम म्हणता येईल. आणि लेफ्ट साईडचा विचार केला तर त्याचं थोडं अपोजिट म्हणता येईल की स्वतःबद्दल कंटिन्युअस दुःख मानवणं की मला असं का झालं, माझं आयुष्य असं का आहे, माझ्यामध्ये हे प्रॉब्लेम्स काय आहेत, असं प्रत्येक गोष्टीत स्वतःमध्ये प्रॉब्लेम आलेले ते जे जाणवत असतात ते. म्हणून त्याच्यामध्ये आम्ही स्वतःला पण क्षमा करू शकत नाही, तर नक्कीच तो ॲटिट्यूड. किंवा एक थोडं एक्स्ट्रीम म्हणून अग्रेसिव्ह पण होतो आम्ही एकदा त्याच्यामुळे. तर हे थोडे इम्बॅलन्सचे कारणं असू शकतात. आता हे बॅलन्समध्ये कसं आणायचं, तर नक्कीच सगळ्यात महत्त्वाचं आहे मेडिटेशन. थोडे मंत्र आहेत ते आम्ही, मला वाटतं आणि 1-2 सेशन झाल्यानंतर एक वेगळा मंत्राचं सेशन घेणार आहे, तिकडे आम्ही डिस्कस करूया त्याच्याबद्दल. स्वतःबद्दलचं रिस्पेक्ट ते महत्त्वाचं आहे. पण स्वतःबद्दलचा रिस्पेक्ट असायला पाहिजे, पण तो इगोवाला नव्हे, मीवाला नव्हे, पण एक स्टँडर्डनी हंबल आणि इगो कमी करून. आणि एक कॅन्डल ट्रीटमेंट म्हणून आहे सोप्पं आज्ञाचक्रासाठी, ज्याच्यामध्ये एक कॅन्डल लावायचं आहे. ती कॅन्डल डोळ्यासमोर ठेवून आम्ही श्रीमाताजींचा फोटो बघितला तर आज्ञाचक्रावर भरपूर फरक पडू शकतो. जर तुमच्याकडे आता कॅन्डल असले नक्कीच एक थोड्या मिनिटात आम्ही ट्राय करू शकतो ते. आम्ही जसं बघितलं प्रत्येक चक्राचे ॲफर्मेशन्स घेतो आम्ही, ज्याच्यामध्ये आता ऑलरेडी आम्ही भरपूरदा म्हटलं की मी सर्वांना क्षमा करतो आणि स्वतःला पण क्षमा करतो, श्रीमाताजी मला क्षमा करा. तर हे सेंटर आणि लेफ्ट साईडबद्दल.
आणि राईट साईडबद्दल मी सर्वांना क्षमा करतो असं म्हटलं. हे तिन्ही आम्ही मागून घ्यायला पाहिजे. एक तर आम्ही क्षमाशील व्यक्ती बनायला पाहिजे, स्वतःला क्षमा करायला पाहिजे आणि सर्वांना क्षमा करायला पाहिजे. क्षमा हे सोपा वर्ड आहे, पण त्याच्यामध्ये तुम्ही बघाल भरपूर फरक पडू शकतो. तर हे होतं आजचं माझ्याकडनं बोलणं. आता ध्यान सुरू करूया म्हणे. तर ध्यान सुरू करायच्या आधी अनेकदा बघतो सगळं सेटिंग्स वगैरे बरोबर आहेत का. आय थिंक कोणाला काय प्रश्न असले तर शेवटला घेऊया. आता आम्ही ध्यान सुरू करूया म्हणे. तर सगळ्यात आधी बंधन. Let us put ourselves into bandhan. After raising our kundalini, raise. Attention on your Sahasrara. Don't close your eyes. Push back your head. 1. Again. Sit straight. Take it up on your head. 2. 3. Now a bandhan. 1, 2. Do it properly, systematically. 3. All of us should do properly. 3, 4, 5. Try to make as I'm doing. 6, 7. आता हे 3 महामंत्र आणि गणेश मंत्र पण आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये त्याचं टेक्स्ट पण येते. जमलं तर बघायला ट्राय करा किंवा मनामध्ये ऐकलं तरी चालेल. त्वमेव साक्षात् श्रीमहालक्ष्मी महासरस्वती महाकाली त्रिगुणात्मिका कुण्डलिनी साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। ॐ त्वमेव साक्षात् श्रीकल्की साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। ॐ त्वमेव साक्षात् श्रीकल्की साक्षात् श्री सहस्रार स्वामिनी मोक्षप्रदायिनी
त्वमेव साक्षात् श्री गणेश साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। आता बॅलन्सिंग करूया दोन्ही नाड्यांचा. तर डावा हात श्रीमाताजींच्याकडे आणि उजवा हात जमिनीवर किंवा खाली सोडला तरी चालेल. तुम्ही जर खुर्चीवर बसला तर जस्ट खाली सोडा. आणि ही विनंती करूया, श्रीमाताजी आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांची इडा नाडी शुद्ध, निर्मल, संतुलित, स्थिर, शांत करा. श्रीमाताजी आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांच्या इडा नाडीतील जे काही नकारात्मकता आहे ती काढून टाका. आमच्या भूतकाळातील जे काही नको असलेले विचार आहेत ते सर्व भूमितत्वात जाऊन. किती वेळाही म्हणू शकता, तुमच्या कम्फर्टेबल असलेल्या भाषेमध्ये म्हणू शकता. इच्छा महत्वाची आहे. तसंच डाव्या हातावर आणि डाव्या नाडीवर जे काही बदल यायला लागले त्याच्यावर लक्ष ठेवा. तर हळूहळू जाणवेल जसं डावी नाडी हलकी होते. श्रीमाताजी आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांच्या इडा नाडीतील जे काही नको असले दोष, बाधा, अडथळे आहेत ते सर्व भूमितत्वात खेचून घ्या. हळू उजवा हात मांडीवर घेऊया आणि डावा हात आकाश तत्वाकडे. आणि आमची उजव्या नाडीबद्दल विनंती करूया. श्रीमाताजी आपणच कृपावंत आम्हा सर्वांची पिंगला नाडी शुद्ध, निर्मल, संतुलित, स्थिर, शांत करा. त्यातला नकारात्मक जाऊ दे, त्याच्यातील हीट जाऊ दे. आमच्या भविष्य काळातील सर्व चिंता आम्ही तुमच्या चरणी अर्पण करतो.
श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांची पिंगला नाडी शुद्ध, निर्मल, संतुलित, स्थिर, शांत करा. दोन्ही हात मांडीवर घेऊया आणि संतुलनाची विनंती करूया. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना संपूर्ण संतुलन प्रदान करा. हळूहळू मनातले सगळे विचार जातील आणि मन शांत होते. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना पूर्ण संतुलन प्रदान करा. आता एक एक चक्रांवर लक्ष ठेवूया आणि सगळ्यात आधी मूलाधार चक्र. दोन्ही हात पृथ्वी मातेवर किंवा तिच्या डायरेक्ट खुरीवर बसतात तर जस्ट हात खाली सोडा आणि विनंती करूया की श्री माताजी, आम्हा सर्वांच्या मध्ये गणेश तत्व स्थापन करा. आम्हाला अबोध बनवा. आमच्यामध्ये अबोधता स्थापन करा. आमच्यामध्ये विवेकता येऊ दे आणि पावनता येऊ दे. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांच्या मध्ये गणेश तत्व स्थापन करा. तर दुसरं चक्र स्वादिष्टान चक्र. तर थोडं नाभीच्या खाली 2 इंच खाली हात ठेवूया, उजवा हात ठेवूया आणि ही विनंती करूया की श्री माताजी, आम्हा सर्वांना शुद्ध विद्या द्या. आम्हा सर्वांना शांत चित्त प्रदान करा. श्री माताजी, आपणच करता आणि भोगता आहात. आम्हा सर्वांना शुद्ध विद्या आणि शांत चित्त प्रदान.
श्रीमाताजी आपणच कृपावंत होऊन आमचं स्वाधिष्ठान चक्र संतुलनात आणा. आम्हाला शुद्ध विद्या द्या आणि शांत चित्त प्रदान करा. नाभी चक्र आणि भवसागर दोन्ही मिळून करूया. तर उजवा हात नाभीवर ठेवूया आणि श्रीमाताजी आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना समाधानी बनवा आणि संतुलनात आणा. श्रीमाताजी मीच माझा गुरु आहे आणि तुम्हीच माझे गुरु आहे. श्रीमाताजी मीच माझा गुरु आहे आणि तुम्हीच माझे गुरु आहे. श्रीमाताजी मीच माझा गुरु आहे आणि तुम्हीच माझे गुरु आहे. आम्हाला एक उदार व्यक्तिमत्व बनवा. श्रीमाताजी आम्हा सर्वांना समाधान प्रदान करा आणि संतुलनात आणा. हृदयावर जाऊया. उजवा हात हृदयावर ठेवूया आणि श्रीमाताजी आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना निर्भय बनवा. आम्हा सर्वांना प्रेममय बनवा. आम्ही सर्व शुद्ध आत्मा आहे. आम्ही हा शरीर नाही, हा विचार नाही, पण आम्ही हा शुद्ध आत्मा आहे. श्रीमाताजी आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना निर्भय बनवा, प्रेममय बनवा. आम्ही सर्व शुद्ध आत्मा आहे. ते झाल्यावर हळू हात उजवा हात गळ्यावर घेऊया आणि श्रीमाताजी आम्हा सर्वांना साक्षी भाव प्रदान करा. आमची वाणी मधुर होते. श्रीमाताजी आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना साक्षी भाव प्रदान करा. आमची वाणी मधुर होईल. हळू हात हा कपाळावर घेऊया आणि आज जे आम्ही शिकलो आज्ञाचक्राबद्दल, क्षमाशीलता, तर मनापासून आम्ही सर्वांना क्षमा करूया आणि स्वतःला पण क्षमा करूया. श्रीमाताजी मी सर्वांना क्षमा करतो आणि स्वतःला पण क्षमा करतो. श्रीमाताजी आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना त्यागवान व्यक्ती बनवा. हळू हात डोक्यावर घेऊया आणि
थोडं दाबून 7 वेळा हलवायचं आहे आणि आम्हा सर्वांना आत्मसाक्षात्कार मिळू दे, तो दृढ होऊ दे, त्याची अनुभूती होऊ दे, असं 7 वेळा आम्ही मागून घेऊया. मनापासून तुम्ही सर्व मागून घ्या, नक्कीच फरक पडतो. श्री माताजी, आम्हा सर्वांना आत्मसाक्षात्कार द्या. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आमचा आत्मसाक्षात्कार दृढ करा. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हाला आत्मसाक्षात्काराची अनुभूती द्या. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हाला आत्मसाक्षात्कार प्रदान करा. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हाला आत्मसाक्षात्काराची अनुभूती द्या. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आमचा आत्मसाक्षात्कार दृढ करा. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हाला आत्मसाक्षात्काराची अनुभूती द्या. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हाला आत्मसाक्षात्कार द्या, तो दृढ करा आणि तिची अनुभूती द्या. ते झाल्यावर हळू हात डोक्यावरनं वर घ्या, हळू वर खाली करून घ्या आणि बघायचा प्रयत्न करा की काय बाहेर येते. गरम थंड काही पण असू दे, हातावर आजूबाजूला दोन्ही हाताने ट्राय केलं तरी चालेल. ते झाल्यावर दोन्ही हात मांडीवर घेऊया आणि श्री माताजीची अमृतवाणी या स्थितीने आपण आपली सर्व स्थिती 2-3 मिनिटं ऐकूया. सर्व धर्म जे आहे ते एकाच झाडावरची फुलं आहे आणि त्याबद्दल आपण उगीच वाद घालत बसतो की हे माझं फुल आहे, ते तुझं फुल आहे. एका शक्तीवर पोचलेली अनेक वेळेला वेगळ्या वेगळ्या लोकांनी या संसारात येऊन हे कार्य केलेलं आहे. जसं मी आपल्याला आता सांगितलं की 10 गुरु आले ते, तसंच हे चक्र जे डोक्यावरती आहे, हे जे आपल्या इथे कुंकू जिथे आम्ही लावतो आहे, हे जे आहे आज्ञाचक्र, त्याच्यावरती महाविष्णूचं स्थान आहे. आता हा महाविष्णू कोण आहे ते जर देवी महात्म्य आपण कुणी वाचलं असेल तरी कळेल. आणि हे म्हणजे ह्याचं जे तत्व आहे ते गणेशाचं तत्व आहे. म्हणजे जर समजा एखाद्या रुपयाचं एक बाजू जर गणेश असला तर दुसऱ्या बाजूला महाविष्णूचं स्थान आहे आणि त्याला महाविष्णूंनी अवतरण एकदाच घेतलेलं आहे आणि ते ख्रिस्ताचं अवतरण आहे. म्हणजे ख्रिस्त हा दुसरा तिसरा कोणी नसून आपला महाविष्णूचा आहे. आणि त्याचं जर तुम्ही महाविष्णूचं वाचाल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की तंतोतंत त्याचं सगळं काही त्या महाविष्णूबरोबर अगदी तसंच्या तसं वर्णन केलेलं आहे. आणि ख्रिस्त हा ह्याची आई मेरी जी होती ती स्वयं साक्षात राधाच होती. त्या महाविष्णूच्या वर्णनात आहे की राधेने स्वतःच आपला पुत्र तयार केलेला होता आणि वडील त्याचे कृष्ण होते म्हणूनच त्याला ख्रिस्त म्हणतात. हे कुणालाही तिथे समजलेलं नाही की कृष्णाला ख्रिस्त का म्हणतात. कारण कृषीवरनं कृष्ण शब्द झाला. कृष्णाने कृषी केली आणि त्याचं जे फळ होतं ते ख्रिस्त हे आहे. आणि त्याच्यात हे वर्णन आहे की कृष्णाने आपल्या मुलाला आपला 16वा अधिकार दिलेला आहे. तसंच तो सर्व जगाचा आधार होऊन लोकांना हे दाखवील जे कृष्णाने सांगितलेलं होतं की नैनम छिदंती शस्त्राणी नैनम दहती पावका. ते हे दाखवून देईल की ही जी शक्ती आहे ही कशाही तऱ्हेने नष्ट होऊ शकत नाही आणि त्याचं उदाहरण होईल. आणि ते त्याच्या रेझरेक्शन किंवा पुनरुत्थानात दिसलेलं आहे. तेव्हा ही सगळी मंडळी एकत्र नात्यात असताना आपण उगीचच मध्ये भांडाभांडी करतो कारण आपल्याला त्यांचं नातं जुळलेलं नाही. ते रिअलायझेशन नंतर सगळ्यांना कळतं आणि त्याच्यानंतर आपण प्रत्येक व्यक्तीचा कसा उपयोग करायचा ते समजून घेतो आणि त्यांच्या त्या एकंदर मदतीमुळेच आपल्याला सुद्धा ती सर्वव्यापी शक्ती इतकी मदत करते की आपण सुद्धा त्या लहान लहान शूद्र जे काही आपण आजपर्यंत शिकलेले आहोत आणि ज्या शूद्र कल्पना की आम्ही हिंदू ब्राह्मण ख्रिश्चन वगैरे वगैरे अशा ज्या आपल्या शूद्र भावना आहेत त्या मिटून आपण जागतिक मानव होऊन जातो. त्याच्यावर जे चक्र आहे त्याला सहस्राराचं चक्र आहे. हे चक्र जेव्हा कुंडलिनी छेदते, जेव्हा ब्रह्मरंध्रातनं ही कुंडलिनी छेदून जाते तेव्हाच मनुष्य पार झाला असं म्हणते. त्याला ख्रिस्तानी बॅप्टिझम म्हटलेलं आहे.
मोहम्मदानी पीर होणं म्हटलेलं आहे. सगळ्या धर्मामध्ये सांगितलं की तुमचा पुनर्जन्म झाला पाहिजे, तुमचा द्विज झाला पाहिजे. आता ह्या बाबतीत ते फार गोंधळ झालेला आहे. द्विज म्हणजे जन्मत नाही, त्याचा पुनर्जन्म होईल तेव्हाच त्याला द्विज म्हटलं पाहिजे. आता आपल्याकडे ब्राह्मण म्हटला म्हणजे कुणी आपण नोकरीवरही ठेवू शकतो, वाटेल ते करू शकतो. आता हे ब्राह्मणत्व काय आहे ते मात्र त्यांच्यात नाही. जे जन्मतात ते ब्राह्मण नाही, ज्यांचा पुनर्जन्म होतो तेच खरे ब्राह्मण आहेत. आणि ह्या दृष्टीने पाहिलं तर आपण चोखामेळ्यांना पण ब्राह्मण म्हणू शकतो आणि पुष्कळ ब्राह्मणांना शूद्र म्हणू शकतो, अशी स्थिती आहे. आता परवा आम्ही पुण्याला प्रोग्रामला होतो, तर तिथे एका ब्राह्मण सभेमध्ये आमचा प्रोग्राम होता. तर लगेच त्यांना कळलं की माताजी काही ब्राह्मण नाही. तर त्यांनी सांगितलं की माताजींना काही आम्ही प्रोग्राम करू देणार नाही वगैरे. तर त्यांचं हे बघा, माताजींच्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे आणि तुम्ही जर असं केलं तर पेपरात येईल की तुम्ही ब्राह्मणे तर हा काहीतरी वाद काढला तर तुमचीच बदनामी होईल. तर म्हणे बरं आता काय केल्यासरशी होऊ देत, आता काय करता, पेपरातच दिल्यामुळे म्हणून कसं तरी त्यांनी हे मान्य केल्यावर मला काही या लोकांनी सांगितलं नाही, म्हणजे आतल्या गोष्टी हे काही सांगत नाही. तेव्हा मी जाऊन उभे झाले आणि मी आपलं सहज बोलता बोलता म्हटलं की अहो तुमच्यात कुणी ब्राह्मण असले तर माझ्यासमोर या, पट्टीचे असायला पाहिजेत. तर 3-4 येऊन खरंच उभे झाले, म्हणजे आम्ही आहोत ब्राह्मण. म्हटलं असं का, मग आता माझ्याकडे असे हात करा. तो असे व्हायला लागले. म्हटलं हे काय होते तुमचं, म्हणे माताजी तुम्ही शक्ती आहात म्हणून आम्ही हलतोय. म्हटलं आम्ही शक्ती आहोत हे कबूल आहे मला, पण तुम्ही का हलता, बाकी कुणी हलत नाही. पण हे दोघं हलतात. म्हटलं विचारा कुठनं आले, ते पागलखान्यातनं ठाण्यावरून आणलेले 2 माणसं होते. म्हटलं हे बघा, त्या स्वतःबद्दल नसता अभिमान करून घेणं, आम्ही हे आम्ही ते असं म्हणून होत नाही, व्हायला पाहिजे, हे घटित झालं पाहिजे. आणि असे जे खोटे लोक असतात त्यांनी नेहमी संतांना छळून काढलाय. तुम्हाला माहिती आहे की ज्ञानेश्वरांना किती ह्या लोकांनी छळलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्या इथे शिर्डीला सुद्धा साईनाथांना ह्या लोकांनी छळलेलं आहे. कुठेही सोडलेलं नाही. इतकंच नाही, पण शंकराचार्यांना, आदिशंकराचार्य जेव्हा आपली आई वारली म्हणून घरी गेले, आणखीन त्यांनी सांगितलं तिचा दाह संस्कार मला करायचा. त्या सांगितलं तू करू शकत नाही, तू संन्याशीस. आणि कोणीही त्यांच्या त्या दाह संस्काराला आले नाहीत. तेव्हा कालडी गावामध्ये त्यांनी स्वतःचं झाड पाडून घेतलं आणि केळाचं झाडावर आग लावून त्यांनी आपल्या आईचा दाह संस्कार केला आणि शापित केला संबंध त्या केरळाला की तुम्ही लोक आपल्या घरासमोरच दाह संस्कार कराल किंवा इथेच आपली प्रेतं गाडाल. आणि आज सुद्धा तसं स्थिती होऊन राहिली. एक 2 मिनिटं शांत ध्यान करूया, निशब्द ध्यान.
हळू डोळे उघडून आणि एकदा बंधन घेऊया. Let us put ourselves into bandhan. After raising our kundali, raise. Attention on your sahasrara. Don't close your eyes. Push back your head. One. Again. Sit straight. Take it up on your head. Two. Three. Now a bandhan. One. Two. Do it properly. Systematically. Three. All of us should do properly. Four. Five. Try to wait as I'm doing. Six. Seven. तर आजच्या सत्रातले हेच महत्त्वाचे गोष्ट आयटम होते. तर होपफुली सगळ्यांना चांगलं ध्यानाची अनुभूती झाली. आम्ही हे एक ध्यानाची जी प्रोसेस आहे ती आम्ही डिस्कस करत होतो. पण आता मी ऑलरेडी मराठी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये एक ऑडिओ दिला आहे ज्याच्यामध्ये आम्ही इन्स्ट्रक्शनल ध्यान करत आहे. पाहिजे तर तो यूज करू शकता किंवा इव्हन हे व्हिडिओ आहे यूट्यूबवर. किंवा आता सोपं कळलं की बंधन घ्यायचे, संतुलन, जमलं तर म्युझिक आणि लक्ष सहस्त्रारावर ठेवून शांतपणे ध्यान करायचं आणि फायनली किती वेळ जमते तेवढं करायचं आणि मग झालं की आणि एकदा बंधन घ्यायला हरकत नाही. तर मला वाटतं आतापर्यंत बऱ्यापैकी हळूहळू कळलं असणार. तर माझ्याकडनं जे बोलायचं होतं